लंबी डगर है पर हिम्मत है संग, पाँव पे छाले हैं सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग। बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे। श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, गेले काही दिवस आपण 8 मार्च या जागतिक महिला दिवसाच्या निमित्तानं अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असणाऱ्या मान्यवर महिलांशी संवाद साधत आहोत. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये एक अतिशय खास अशी पाहुणी आलेली आहे, जिचं नाव घेतल्यानंतर किंवा जिचं कार्यकर्तृत्व ऐकल्यानंतर आपल्याला एक वेगळी ओळख तिची होणार आहे. तिचं नाव मी सुरुवातीला सांगते आणि तिने जी काही मोहर एक वेगळ्या क्षेत्रात उमटवलेली आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये गायत्री विजय सैंदाणे उपस्थित आहे. आणि गायत्रीचं कर्तृत्व सांगायचं झालं तर बिग सीन इंटरनॅशनल फिल्म फेस्ट, जी जगातली सर्वात मोठ्या सस्टेनेबिलिटी चित्रपट महोत्सवात स्पेशल मेन्शन अवॉर्ड देते. आणि हा स्पेशल मेन्शन अवॉर्ड आशा, शांतता आणि बदलाचं एक निसर्गप्रेमींचं समर्पण आणि पर्यावरणाच्या प्रती असलेली त्याची बांधिलकी यावरती इंजिन नावाचा एक जो लघुपट नुकताच प्रदर्शित झाला, त्या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळालेला आहे. 120हून अधिक देशातल्या 45 दशलक्ष प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचलेला आहे. आणि याच निमित्तानं आपण गायत्रीशी आज संवाद साधणार आहोत. गायत्री, खूप खूप स्वागत आहे तुझं आजच्या कार्यक्रमात. धन्यवाद. गायत्री, ॲक्च्युली तुझ्याकडे बघून मला खरंच वाटत नाही की तू इतकं मोठं कार्य, तुझं क्षेत्र आहे आणि अगदीशय वेगळ्या क्षेत्रात तू तुझं हे पाऊल टाकलेलं आहे आणि अर्थातच त्याला खूप छान यशसुद्धा मिळालेलं आहे. मला सुरुवातीला असं सांग की तू नेमकं काय करतेस आणि या क्षेत्राकडे तू कशी वळालीस? मी डायरेक्शन करते. सध्या मी आता BMM मध्ये मास मीडिया म्हणजे ते शिकत आहे. आणि दिग्दर्शनाची आवड म्हणजे या फिल्म इंडस्ट्रीची आवड मला लहानपणापासून होती. सो त्यामुळे खूप इंटरेस्ट होता या फील्डमध्ये यायचा आणि तिथूनच सुरुवात झाली या फील्डमध्ये यायची. आणि या फील्डमध्ये यायचं खूप लहानपणापासून ठरलं होतं, कारण फ्रेममधून जग बघायला खूप आवडायचं. तिथून सगळी सुरुवात झाली आणि ही शॉर्ट फिल्म मी डिरेक्ट केली. याआधी पण मी एका ॲडव्हर्टाइजमेंटचं स्क्रिप्ट रायटिंग केलं होतं आणि त्याच्यासाठी सोनाली कुलकर्णी जे आहेत मराठी ॲक्ट्रेस, त्यांना साईन करण्यात आलं आणि त्याचं बक्षीस म्हणून म्हणजे मानधन मला मिळालं होतं. ते फर्स्ट माझी अचीवमेंट होती. आणि त्यानंतर मग मी एक लघुपट म्हणजे हा इंजिन डिरेक्ट केली. क्या बात आहे. पण मला एक सांग, मुळात हे सगळं करताना तुझ्या डोक्यामध्ये इंजिन ही संकल्पना किंवा पर्यावरणाशी निगडीत आपल्याला काहीतरी करायचं असं काही होतं का? किंवा या लघुपटाची निर्मिती तुझ्या डोक्यात आधी कधी उतरली होती? खूप आधी म्हणजे मी जेव्हा 10वीत होती तेव्हा डोक्यामध्ये चाललं होतं आणि खूप असे कॅरेक्टर्स मी माझ्या लाईफमध्ये बघितले ज्यांना कंबाईन करून आम्ही इंजिन हे कॅरेक्टर उभं केलं. म्हणजे मल्टिपल कॅरेक्टर्सचा एकत्रीकरण करून आम्ही इंजिन हे कॅरेक्टर बनवलं. आणि ह्याचा पर्यावरणाशी कसा संबंध याच्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे? म्हणजे त्याचं डेडिकेशन त्याच्यात दाखवलं गेलं आहे की तो निसर्गाप्रती त्याचं कसं डेडिकेशन आहे, तो काय काय त्याने सॅक्रिफाईस केले आणि लोक त्याला वेडा म्हणतात. तर त्याने त्याला इग्नोर करून त्याची लाईफमध्ये कसं पुढे त्याने त्याचा प्रवास केला आणि त्याला कसं सक्सेस मिळालं, त्याची ही सगळी एक स्टोरी आहे. आता मला सांग की विषय तुझ्या डोक्यात आला, त्याच्यानंतर मग पुढे खूप मोठ्या पायऱ्या होत्या, खूप मोठी तयारी होती. अगदी लिहिण्यापासून कुठे शूटिंग करायचं, कोणाकोणाला घ्यायचं, कशा पद्धतीनं काम करायचं, कसली जुळवाजुळव करायची, हे सगळं एक खूप मोठं चॅलेंज असेल. तर ही नेमकी प्रोसेस कशी होती? जेव्हा डोक्यात आलं तेव्हा पप्पांनी सगळं लिहिलं. लेखक ते आहेत या शॉर्ट फिल्मचे. त्याच्यानंतर जसं स्टोरी बोर्डिंग होतं, कास्टिंग होतं. तर कास्टिंग आम्ही असं काही मोठे प्रोफेशनल आर्टिस्ट नाही घेतले. फक्त आमचे जे लीड रोल आहे प्रशांत महाजन सर, ते फक्त प्रोफेशनली ॲक्टर आहेत. बाकी सर्व आम्ही जे मित्र परिवार असतील ते सगळे आर्टिस्ट घेतले. आणि त्यानंतर मग आमची रिहर्सल वगैरे सुरू झाली. स्टोरी बोर्डिंग, रिहर्सल ते करून मग लोकेशन आम्ही 2-3दा चेंज केल्या. कारण ट्रॅव्हलिंगचं होतं, त्याच्यानंतर राहण्या खाण्याची सोय वगैरे सर्व ते धरून. तर मग लास्टली आम्ही त्र्यंबकजवळ तळवाडे ते गाव आहे, तिथे आम्ही शूटिंग स्टार्ट केली.
बरं. आणि हे शूटिंग साधारणपणे किती दिवसात पूर्ण झालं? जानेवारीमध्ये 6 दिवस आणि मे मध्ये 6 दिवस, असं टोटल 12 दिवस आमचं शूट झालं. बरं. आता शूटिंग करताना सुद्धा बऱ्याच काही अडचणी आलेल्या असतील. तिथे गेल्यानंतर त्या स्पॉटवरती काय मॅनेज करावं लागतं आयत्या वेळेला, हे सुद्धा काही असेल. तर अशा काही आठवणी आहेत का? हो, म्हणजे आम्हाला बैलगाडी हवी होती आणि आम्ही प्रत्येकाकडे गेलो, म्हणजे पहिल्यांदा गेलो. ते म्हटले की आमच्याकडे बैलगाडी आहे, बैल पण आहेत, पण ते बैल डांबरी रस्त्यावर चालत नाहीत. बरं. असं आम्ही खूप जणांकडे गेलो बैलगाडीसाठी, पण ते म्हटले की आमचे बैल पण चालत नाही. सो शेवटी आम्ही कारला, बैलगाडीची ते मागचं असतं, ती गाडी बांधून आम्ही कारने ती आणली होती शूटसाठी. बरं. आणि त्यानंतर अजून एक किस्सा होता भाकरीचा. तर आम्ही काही घरून घेऊन गेलो नाही, आम्ही तिथे गेलो आणि आजींना सांगितलं की आम्हाला, शेजार आजी होत्या, त्यांना सांगितलं की आम्हाला पीठ पाहिजे भाकरीचं. त्यांना काय वाटलं काय माहीत, त्यांनी मला गव्हाचं पीठ देऊन दिलं आणि माझं लक्ष नाही. आम्ही एकदम डार्क सीन शूट करत होतो, लाईट खूप कमी होते आणि लॉंग शॉट होता. मी तसंच पीठ त्यांना दिलं. ते ॲक्टर मळताय पीठ थापताय आणि ते थापलंच जात नव्हतं. नंतर माझं लक्ष गेलं की याचं मोठं होत का नाही, म्हणजे भाकरी होत का नाही आहे. मग मी कट म्हटल्यावर त्यांनी मला म्हटलं हे ना गव्हाचं पीठ वाटतंय मला. शेवटी आम्ही तो सीन जो होता तो रिशूट केला दुसऱ्या दिवशी. अशा खूप गमती जमती होते. नक्कीच. मला वाटतं याच्यातनंच आणखीनही आपल्याला शिकायला मिळत असेल, किंवा कदाचित पुढे तुझे काही प्लॅन्स असतील तर त्याच्यातनं तू एक पूर्वतयारी आधीच कुठेतरी मनात करून घेशील की आयत्या वेळेला काहीही होऊ शकतं आणि काही अडचणी येऊ शकतात. मला सांग, हे सगळं करत असताना तुला मिळालेल्या लोकांचं सहकार्य तुला कसं होतं? खूप छान सहकार्य, सगळे खूप सपोर्टिव्ह होते टीम मेंबर्स, कारण ते पण या फील्डमध्ये नवीन, मी पण या फील्डमध्ये नवीन. पण मी जसं सांगत होते की मला सीन असा पाहिजे किंवा हे असं करायचं आहे, म्हणजे ते पण पूर्ण त्यांचं 100% द्यायचा प्रयत्न करत होते. आणि जे DOP होते कृणाल सैंदाने, तर ते प्रोफेशनल DOP होते. तर मी त्यांना म्हटलं की मला असा सीन पाहिजे. ते असं कधीच नाही म्हटले की हा थोडा अवघड आहे करायला किंवा थोडं अशक्य वाटतंय. ते नेहमी चला आपण ट्राय करूया. आणि जे काही इक्विपमेंट्स होते, गेअर्स नव्हते आमच्याकडे, तरी पण आम्ही तसाच शॉट घ्यायचा प्रयत्न केला विथ व्हॉट वी हॅव. खूपच छान. आता मला एक तुला विचारावं असं वाटतं, ते म्हणजे तू म्हणाले की मला ह्या क्षेत्राची पहिल्यापासून आवड होती, पण दिग्दर्शनाकडे तू लगेच वळाली, किंवा ह्याच्या आधी तू काही छोटे प्रयत्न केले होते की डायरेक्ट तुझा दिग्दर्शनाकडेच ओघा होता? जेव्हा म्हणजे या फील्डमध्ये इंटरेस्ट होतंच, पण मग थोडंसं कन्फ्युजन होतं की नक्की या फील्डमध्ये काय करावं, कारण फील्ड खूप वास्ट आहे, प्रोफेशन खूप आहेत, आर्टिस्ट, एडिटर, डायरेक्टर, आर्ट डायरेक्टर खूप आहेत. पण मग मला सगळ्या जे काही प्रोफेशन आहेत त्याच्यातलं मला सगळ्यांचं नॉलेज घ्यायचं असं होतं. आणि तो असा एकच व्यक्ती असतो दिग्दर्शक ज्याला सगळ्या फील्डमधलं बेसिक नॉलेज पाहिजे, म्हणजे सगळ्या याच्यातलं. बरोबर. म्हणजे एडिटिंग असो किंवा आर्ट डायरेक्शन असो, कॉस्ट्युम डिझायनिंग असो, स्टोरी बोर्डिंग असो. तर म्हणून मी डायरेक्टर निवडलं, कारण मला सगळ्यांचं नॉलेज हवं होतं. नक्कीच. मग ह्या दिग्दर्शनाकडे वळताना काही शिक्षण तू आधी घेतलं होतंस का? आधी मी तसं शिक्षण तर नाही घेतलं, पण कोर्सेस मी केले होते छोटे मोठे काही होते, पण ते बजेटच्या बाहेर होते, त्यामुळे जे बजेटमध्ये येतील ते मी घेतले. जसं झिमाचं होतं, नंतर विश्व मराठी परिषदचं योगेश सोमन सरांचं, लेवल अप वगैरे असे होते, आणि बाकी सगळं यूट्यूबवरून शिकले. क्या बात आहे. म्हणजे खरं तर अगदी मोजकं शिक्षण तू घेतलंस, पण मला वाटतं त्या मानानं तू जे आज काही पाऊल टाकलेलं आहे आणि त्या पावलाला मिळालेला जो प्रतिसाद आहे तो खूप मोठा आहे. गायत्री, मला तुला आणखीन असं विचारायचं आहे की कास्टिंगबद्दल आपण बोललो, कथेबद्दल बोललो, लोकेशनबद्दल बोललो, तिथे घडलेल्या गमती जमतींबद्दल बोललो, पण आता मला असं विचारायचं की आउटडोर शूट करताना बऱ्याचदा काही टेक्निकली चॅलेंजेस येतात, तर असे काही चॅलेंजेस तुम्हाला आले का? हो, म्हणजे कॅमेराचे गेअर्स आमच्याकडे नव्हतेच, म्हणजे होते पण जसं आपल्याला हवं, जसं स्लायडर नसेल किंवा मग आपल्याकडे कॅमेरा रिग पण नव्हती, तर तेव्हा आम्ही हँडहेल्ड शूट केलं किंवा सायकलला आम्ही कॅमेरा बांधून शूट केलं. आणि काही काही अँगल्स असे होते की जे थोडे अवघड होते घ्यायला, जसं टिल्ट शिफ्ट शॉट असेल, डच अँगल असेल, किंवा 180 डिग्री रूल आम्हाला ब्रेक करायचा होता, सो आम्ही 270 डिग्री रूल तिथे यूज केला. तर त्यावेळेस आपल्याला पूर्ण एक तर कर्व हवा असतं, कवर रिंग, आणि ती नसल्यामुळे आम्ही पूर्ण हँडहेल्ड शूट केलं, सो मध्ये कट्स टाकले. सो त्यावेळेस जे आम्हाला सुचत होतं आम्ही ते सर्व करत होतो, आणि अशा पद्धतीने आम्ही ते पूर्ण तेव्हा शूट केलं. आणि नंतर जेव्हा एडिटिंग टेबलला बसलो तेव्हा मग मला कळालं की
दॅट वॉज गुड डिसिजन. तुझ्याशी बोलताना हे सुद्धा खूप जाणवतंय, फक्त दिग्दर्शन नाही, तुला लिखाणाची जाण आहे, तुला एडिटिंगची जाण आहे, टेक्निकली तू खूप साऊंड आहेस. आणि मला वाटतं एक उत्तम दिग्दर्शकासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. भविष्यात तुला खूप उत्तम संधी मिळतील असं सुद्धा तुझ्या एकंदर याच्यातनं जाणवतंय. जितकी तू उंच आहेस तितकीच तू नम्र सुद्धा आहे आणि म्हणूनच मला वाटतं तुझ्यासाठी यशाची खूप दारं पुढे खुली असतील. मला सांग, पिक्चर तयार झाला, शॉर्ट फिल्म तयार झाली, त्याच्या पुढे त्याचं प्रमोशन आणि तिला पहिल्यांदा कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आणलं गेलं आणि मग त्याच्यानंतरचा पुढचा प्रवास जो युरोपात पुढे घडला तो कसा होता सगळा? जेव्हा फिल्म तयार झाली तेव्हा होतं की आम्हाला फिल्म फेस्टिवलला सबमिशन करायचं आहे, कारण रिलीज नव्हतं करायचं. काही फिल्म फेस्टिवलचे रूल्स असे होते की त्यांना ऑलरेडी रिलीज फिल्म नको आहेत, त्यामुळे आम्ही रिलीज नाही केली. आम्ही फक्त फिल्म फेस्टिवलला सबमिट करत गेलो आणि तिथेच आम्ही बिग सेनला पण सबमिट केलं आणि खूप असे फिल्म फेस्टिवलला आम्ही सबमिट केलं. तर ऑफिशियल सिलेक्शन खूप यांचे झालेत, नॉमिनेशन पण मिळाले आणि बिग सेन हा मोठा फिल्म फेस्टिवल आहे आणि त्याच्यामध्ये स्पेशल मेन्शन अवॉर्ड मिळणं म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं. हां, म्हणजे फ्रुटफुलनेस तेव्हा आला. तोपर्यंत असं वाटत नव्हतं की काहीतरी होईल याचं, पण तेव्हा नंतर मग अजून एक जोश जागा झाला की नाही, काहीतरी करू शकतो आपण, आहे आपल्यात तेवढी कॅपॅबिलिटी. आणि मग तिथून सगळी सुरुवात झाली. अजून रिलीज नाही झाली आहे, विचार चालू आहे की OTTला वगैरे करूया आपण. बरं, खूप छान. मला वाटतं तुझ्याकडे बघून मुळीच असं वाटत नाही की तू इतकं मोठं काय म्हणू, एक मानाचा हा तुरा आहे जो शिरपेचात खोवला गेला. फक्त तुझ्याच नाही तर नाशिककरांसाठी सुद्धा ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आता याच्या पुढे आणखीन काय करण्याचा विचार आहे? अजून स्क्रिप्ट आहेत शॉर्ट फिल्मच्या आणि त्यांचं शूटिंग वगैरे ते करायचं आहे. बरं. आणि गोल आहेत अजून मोठे, अचीव करू. नक्कीच. आता इतका सुंदर तुझा हा प्रवास आहे. खरं तर म्हणायला शॉर्ट फिल्म आहे, पण अर्थातच ते 12 दिवस सुद्धा खूप एक्साइटिंग असतील, काहीतरी रोमहर्षक असतील, अनेक गोष्टी तेव्हा घडलेल्या असतील. आणखीन काही आठवणीतले प्रसंग आहेत का? जेव्हा आमची रिहर्सल सुरू होती आम्ही सगळे खूप वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, म्हणजे काही ठाण्याला होते, काही लोणावळा, आम्ही इकडे नाशिकमध्ये, बाकीचे सटाणा वगैरे त्या साईडला असे आमचे आर्टिस्ट होते. तर आम्ही ऑनलाईन मीटिंग करायचो, झूम मीटिंग वगैरे. आणि त्यात एक किस्सा मला आठवतं की आम्ही ॲडव्होकेट आहेत स्नेहल कासार, ज्यांनी आमच्या फिल्ममध्ये रिपोर्टरचा रोल प्ले केला आहे. तर रेंज नव्हती येत, सो त्या गॅलरीत गेल्या आणि त्यांचे डायलॉग बोलू लागल्या की मी स्नेहल अन्वेकर, OBTV वगैरे वगैरे. आणि त्यांच्या शेजारच्यांनी ते ऐकलं. आता त्यांनी जेव्हा फोन ठेवला म्हणजे आमचं मीटिंग संपली, तेव्हा ते शेजारी त्यांना येऊन विचारतात की तू नवीन फील्ड जॉईन केलं का, तू रिपोर्टर झालीस का असं. हा किस्सा त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी सांगितला. आम्ही इतके हसलो की चला तुमची ऍक्टिंग आणि तुम्ही जे काही करतायत नक्कीच ते बाहेर कुठेतरी पोचायला मदत झालेली आहे. आणि असंच एकदा तसं झालं, आम्ही बार्बरचा सीन शूट करत होतो. तर नितीन जाधव सर आहेत, त्यांनी बार्बरचा रोल प्ले केला आणि ते असंच मध्ये ते जे सलून म्हणजे टपरीसारखंच होतं ते, त्याच्यामध्ये ते त्यांचं बघत होते की मी असा फिरेल तसा फिरेल, अशी कात्री हे करेल वगैरे. तेवढ्यात तिकडनं कस्टमर यायला सुरुवात झाली की सर अजून किती वेळ आहे किंवा किती नंबर राहिलेत वगैरे आणि मला असा कट करायचा आहे ते. आणि हे पण त्यांच्या रोलमध्ये पूर्ण, हो सर अजून 5 मिनिटं, अजून 10 मिनिटं. आणि आम्ही म्हणतोय हे सीनमध्ये नाही, हे कोण येत आहेत मध्ये मध्ये. तर अशा खूप गमती झाल्या आमच्या. खूपच छान. गायत्री, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. इतका छान विषय तुम्ही निवडला आणि त्याला इतकं छान मोठं यश मिळालं. मला वाटतं छोटासा विचार म्हणजे बघायला येईल तो विचार मोठा आहे, पण त्याचं इतकं पुढे काहीतरी होऊ शकतं असं आपल्याला त्यावेळेस तरी वाटत नसतं. पण मला वाटतं नाशिकपासून अगदी युरोपामध्ये ही गोष्ट पोहोचली, तिथे झळकली आणि तिथल्या लोकांनी तुम्हाला ॲप्रिशिएट केलं. आणि तुमच्याबरोबरच आमच्यासाठी सुद्धा हा खूप अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. भविष्यात तुला खूप उत्तम संधी मिळतील असं सुद्धा तुझ्या एकंदर याच्यातनं जाणवतंय. जितकी तू उंच आहेस तितकीच तू नम्र सुद्धा आहे आणि म्हणूनच मला वाटतं तुझ्यासाठी यशाची खूप दारं पुढे खुली असतील. तुला पुढच्या वाटचालीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. जे कोणी तुमच्याबरोबर ती या प्रोजेक्टमध्ये जोडले गेले असतील त्या सगळ्यांना सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो की अशीच छान उत्तम तुमची कारकीर्द घडत राहो, तुमची प्रगती होत राहो आणि आणखीन असेच अवॉर्ड्स नाशिककरांसाठी तुम्ही मिळवत राहो असंच मी म्हणेल. तू आज इथे आलीस आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तुझा विषय पोहोचवला आणि आणखीन एक उमदा कलाकार तुझ्या रूपानं नाशिककरांना मिळाला, हे सुद्धा याच्यातनं सगळ्यांना कळायला मदत झालेली आहे. त्यासाठी रेडिओ विश्वास आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी तुझे मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.
संग, पाँव पे छाले हैं सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग। बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ